बघा, इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1. ओके, आपण या वेळेमध्ये इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1 समजून घेणार आहोत. ओके, मी या स्वतःच्या हाताने काही नोट्स काढल्या त्या इथे तुम्हाला मी दिलेल्या आहेत. ओके, आता बघा, लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो, तर त्याला काय म्हणतात? लोकसंख्या भूगोल म्हणतात. ओके, आता लोकसंख्या भूगोलात कशाचा अभ्यास केला जातो? तर लोकसंख्येचे भूपृष्ठावर वितरण व त्याचा आकृतिबंध काय आहे याचा अभ्यास केला जातो. ओके, तिथे रिकाम्या जागा भराला बरोबरला विचारू शकतो की लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या कोणत्या शाखेत केला जातो, त्याला काय म्हणतात? ओके, तर लोकसंख्या भूगोल या शाखेत केला जातो आणि त्याला लोकसंख्या भूगोलच म्हटले जाते. लोकसंख्या भूगोलात कोणाचा अभ्यास केला जातो? तर लोकसंख्येचे भूपृष्ठावर वितरण कसे आहे, त्यांचा आकृतिबंध कसा आहे त्याचा अभ्यास केला जातो. पुढे लोकसंख्येचे वितरण असमान आहे. जागतिक लोकसंख्या 2019 मध्ये 7.7 अब्ज इतकी होती. तर खंडनीय लोकसंख्येचे वितरण व त्याची टक्केवारी व नकाशा. ओके, इथे बघा, खंडाचे नाव, आशिया खंडाची किती होती, लोकसंख्या वितरण, भूमीची टक्केवारी काय आहे, लोकसंख्या वितरणाची टक्केवारी काय आहे, इथे मी दिली आहे. ओके, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जाऊ शकता की भूमीच्या टक्केवारीनुसार पुढील खंडांचा चढता उतरता क्रम लावा. ओके, लोकसंख्या वितरणाच्या टक्केवारीनुसार खंडांचा चढता उतरता क्रम लावा. ओके, कशाद्वारे इथे वितरण दर्शवलेले आहे. ओके, पुढे बघा, लोकसंख्येचे वितरण असमान असण्याची कारणे. बघा, खंडनीय वितरण लिहायचा. असा प्रश्न आला की लोकसंख्या वितरण असमान आहे, तर काय लिहायचं? पहिला मुद्दा, खंडनीय वितरण जे काय आहे बा, आशिया खंडाची भूमी किती आहे, त्यावर लोकसंख्या किती आहे. ओके, कोणत्या खंडात लोकसंख्या नाही ते लिहून झाल्यावर लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटक जसे की हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी घटक परिणाम करतात. ओके, ते लिहून झाल्यानंतर तिसरा मुद्दा, ओके, याचप्रमाणे लोकसंख्या वितरणावर वाहतूक, शेती, खाणकाम, नागरिकीकरण तसेच शासनाचे शासकीय व राजकीय धोरण इत्यादी घटक सुद्धा परिणाम करतात. ओके, आणि हे घटक पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित झाले नसतात. मग तुम्ही उदाहरणं देऊ शकता. आणि चौथा मुद्दा, अशा प्रकारे जागतिक लोकसंख्या वितरण हे असमान आहे. ओके, असले त्याचा समारोप करायचा. ओके, किंवा तुम्ही ॲडिशनल ॲड करू शकता मुद्दे की लोकसंख्या वितरण असमान आहे कारण लोकसंख्येचे वितरण किंवा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे सर्वत्र समान नसतात. ओके, लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटक जसे की मृदा, पाण्याची उपलब्धता, हवामान हे घटक परिणाम करतात. उदाहरणार्थ, ज्या प्रदेशात मुबलक पाणी उपलब्ध आहे त्या प्रदेशात लोकसंख्या एकटवलेली दिसते. मग दुसरा मुद्दा, तसेच ते मानवी घटकावर सुद्धा अवलंबून आहे. मग जिथे शेती व्यवसाय केला जातो तिथे लोकसंख्या एकटवलेली दिसते. ज्या प्रदेशात वाहतुकीच्या सोयीसुविधा आहेत तिथे लोकसंख्या एकटवलेली दिसते. असं करून तुम्ही उत्तराचा तिसरा मुद्दा द्यायचा, उदाहरणं द्यायची की अजून कोणते घटक परिणाम करतात ते लिहायचं किंवा उदाहरणं द्यायची. ओके, आणि मग उत्तराचा शेवट करायचा की म्हणूनच लोकसंख्या वितरण असमान आहे. ओके, आता प्राकृतिक घटक बघा, भूरूपे किंवा भूरचना, ते मैदान, पर्वत, पठार आहे. ओके, आता बघा, पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या विरळ असते का? कारण तिथे तो तीव्र उतार आहे, हिवाळे अतिशय तीव्र असतात, सुपीक योग्य जमीन नाही, म्हणजे मृदा जी आहे ती कमी असते, तसेच बर्फाच्छादित आहे तो. ओके, त्यामुळे तिथे काय होणार आहे? तीव्र हिवाळे असल्याने तिथे लोकसंख्या नाही, वाहतुकीच्या सोयीचा अभाव आहे पर्वतीय प्रदेशात, त्यामुळे तिथे लोकसंख्या कमी आहे. आणि मैदानी व पठारी प्रदेशात लोकसंख्या जास्त असते कारण तिथे वाहतुकीच्या सोयींचा विकास झाला आहे, उद्योगधंद्यांचा विकास झाला आहे, तिथे वाहतुकींच्या सोयीचा विकास झाला आहे, तिथे उद्योग केले जाऊ शकतात, सुपीक जमीन आहे मैदानी प्रदेशात, त्यामुळे तिथे लोकसंख्या जास्त असते. हवामान बघा, जिथे ऋतूनुसार फारसे हवामान बदलत नाही तिथे लोकसंख्या जास्त असते. आता पाण्याची उपलब्धता बघा, पाणी हा घटक
मानवासह सर्व सजीव सृष्टीला आवश्यक आहे, बरोबर आहे. म्हणून तसेच उद्योगधंद्यांना सुद्धा पाणी आवश्यक असते आणि जिथेही उद्योगधंदे स्थापित केले जाऊ शकतात तिथेच मानव वस्ती करतो आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, कारण मानवाला दैनंदिन जीवन जगत असताना पाणी हे आवश्यक असते. मग त्यामुळे काय असतं की तिथे लोकसंख्या एकटवलेली दिसते. उदाहरणार्थ गंगा नदीचे खोरे आहे. आता जर इतिहासात येतो, पूर्वीच्या जर इतिहासात पाहिलं आपण की वस्त्या या नदी काठीच वसलेल्या असायच्या. का तर शेती किंवा इतर उद्योगधंदे जेव्हा मानव करत होता तेव्हा त्याला पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे तिथे काय होते, लोकसंख्या एकटवली असते जिथे पाणी असते तिथे. आणि मृदा, जिथे सुपीक गाळाची मृदा आहे तिथे शेती व्यवसाय केला जाऊ शकतो, तिथे लोकसंख्या एकटवलेली दिसते. ओके. आता मानवी घटकामध्ये शेती, खाणकाम, वाहतूक, शासकीय धोरणे, नागरिकीकरण. ओके. आता शेतीमध्ये तेच आहे ना, जिथे सुपीक मृदा तिथे शेती व्यवसाय केला जातो तिथे लोकसंख्या एकटवली दिसते. खाणकाम व्यवसाय हा जगात सर्वत्र केला जातो, तो औद्योगिक विकासासाठी आवश्यक आहे. ओके. म्हणूनच जिथे खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे तिथे कुशल किंवा अकुशल मजुरांच्या ज्या मजूर आहेत त्यांचा वर्ग त्या प्रदेशात एकटवलेला दिसतो. जसे की छोटा नागपूर पठार, तिथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे, तिथे काय आहे, लोकसंख्या एकटवलेली आहे. खाणकाम व्यवसाय त्या ठिकाणी केला जातो. म्हणून वाहतूक बघा, जर एखाद्या प्रदेशात ये जा सुलभ होत असेल, ओके, तर त्याला ते काय होतं तर वाहतुकीमुळे. ओके. मग यामुळे ये जा सुलभ होते, विविध व्यवसायांना प्रोत्साहन मिळते, तसेच काय होते, लोकवस्तीत वाढ होते. जाण्या येण्यास वेळ लागत नाही. उदाहरणार्थ आता पुणे, आंबेगाव इथे काय ये जा सुलभ होते वाहतुकीमुळे. सागरी भूमीचा शोध लागला आहे. तसेच काय झालं आहे, पर्यटन विकास वाढीस लागला आहे. म्हणजे रस्ते वाहतूक किंवा हवाई वाहतूक यामुळे काय झालं आहे, पर्यटन व्यवसायाचा विकास झाला आहे. शासकीय धोरणाचा सुद्धा परिणाम तिथे होतो. नागरिकीकरणाचा सुद्धा परिणाम त्यावर पडतो. इतर घटक, प्रदेशाची सुगमता, ओके, व सापेक्षता. प्रदेशाची सुगमता म्हणजे जर त्या प्रदेशात येत सुलभ असेल तर ती लोकसंख्या एकटवलेली दिसते. आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. ओके. हा सिद्धांत काय सांगतो बघा, पहिला टप्पा अतिशय स्थिर असतो. ओके. यामध्ये जन्मदर मृत्यूदर काय आहे, अधिक आहे. यामध्ये जन्मदर मृत्यूदर अधिक आहे. लोकसंख्या वाढ ही स्थिर असते. मर्यादित शैक्षणिक संधी असतात. वैद्यकीय सेवाची कमतरता असते. आर्थिक स्थिती विकसित नसते आणि सध्या या टप्प्यातून कोणताही देश जात नाही. ओके. दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा. मृत्यूदरात घट होते मात्र जन्मदर स्थिर असतो. विज्ञान व तंत्रज्ञानाचा विस्तार हळूहळू व्हायला सुरुवात झालेली असते. ओके. नंतर वैद्यकीय व आरोग्यविषयक सेवांचा विस्तार झालेला असतो. लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न चालू असतात. सर्वाधिक लोकसंख्या वाढ, म्हणूनच ह्याला लोकसंख्या विस्फोट म्हणून ओळखले जाते. म्हणजे या टप्प्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढायला सुरुवात होते म्हणून त्याला लोकसंख्या विस्फोट म्हटले जाते. ओके. तिसरा टप्पा आहे तो नंतरच्या काळात विस्तारणारा. दुसऱ्या टप्प्यातील मृत्यूदर आणखीन कमी होतो, जन्मदर कमी होतो, लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होतो. ओके. आणि ते काय असणार आहे, द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते तिसऱ्या टप्प्यात. तसेच कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजायला लागते. त्यामुळे काय कुटुंबाचे आकार लहान होतो. सध्या विकसनशील टप्प्याकडून विकसित टप्प्याकडे जाणारे देश या टप्प्यात येतात, जसं की चीन आणि भारत या टप्प्यात येत आहेत. ओके. तसेच देशाच्या प्रगतीचा वेग वाढत जातो, शैक्षणिक सुविधा वाढत जातात. ओके. चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणारा. तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखीन कमी होतो, मृत्यूदरापेक्षा कमी असतो. जन्मदर व मृत्यूदर जवळजवळ सारखेच असतात. लोकसंख्या वृद्धी अत्यल्प असते. आरोग्याबद्दल लोक जागरूक असतात. पाचवा टप्पा जन्मदर खूप कमी असतो मात्र तो मृत्यूदराशी समान असतो, म्हणून लोकसंख्या वाढ अत्यल्प असते. शैक्षणिक दर्जा उच्च दर्जा म्हणजे शैक्षणिक सुविधा उच्च दर्जाच्या असतात. वैद्यकीय सुविधा उच्च दर्जाच्या असतात. पहिल्या टप्प्यात बघा कोणताही देश नाही. ओके. या नकाशा याच्यात लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात जे टप्पे आहेत त्यात येणारे देश इथे दाखवलेले आहेत.